नमस्कार, मी प्राध्यापक संजय पाटील संस्कार एज्युटेक चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। गेल्या भागात आपण कथा म्हणजे काय, कथेचे घटक कोणते, तिची वैशिष्ट्ये यांविषयीची माहिती मिळवली होती। आजच्या भागात आपल्याला कथेचं सादरीकरण कसं करावं याविषयीची माहिती आपल्याला मिळवायची आहे। तर कथेचं सादरीकरण करताना साधारणतः कथेचे पैलू आपण जाणून घेतले पाहिजेत। त्यात महत्त्वाचे पैलू म्हणजे अनुभव, भावना, संवाद आणि एकरूपता। आता भावना म्हणजे साधारणतः श्रोत्यांच्या भावना ज्या असतात त्यातून कथेतून जागृत होत असतात। म्हणजेच कथेच्या सादरीकरणातून त्यांच्या भावनांना आपण स्पर्श करू शकतो। सादरीकरण श्रोत्यांशी संवाद देखील साधत असतं, कारण सादरीकरणाच्या माध्यमातून आपण कथा आणि श्रोते यांच्यात एकरूपता निर्माण करत असतो। त्यामुळे कथा ही सादरीकरणाशी आपल्याला जोडत असते किंवा सादरीकरणाच्या माध्यमातून श्रोत्यांना कथेशी आपल्याला जोडता येतं। आणि सादरीकरण जे आहे ते श्रोत्यांसाठी एक संस्मरणीय असा अनुभव तयार करत असतं। त्यामुळे कथेचे हे पैलू खूप महत्त्वाचे ठरतात। चला तर मग सादरीकरण आपल्याला करायचं आहे, त्यासाठी आपण पूर्वतयारी कुठली करायची किंवा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कथेची निवड। कारण कथेची निवड सर्वप्रथम आपल्याला करावी लागेल। ज्या कथेचे आपल्याला सादरीकरण करायचे ती आपल्याला निवडायची आहे, पण ती निवडण्याच्या आधी काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील। ते म्हणजे आपण समोरचा प्रेक्षक वर्ग आपल्याला ओळखता आला पाहिजे, की नेमकं लहान मुलं आहेत, महिला आहेत, किशोरवयीन मुलं आहेत, महाविद्यालयीन मुलं आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, कुणासमोर आपल्याला ती कथा सादर करायची आहे त्याच्या हिशोबाने आपण कथेची निवड करू शकतो। एकदाची कथा आपली निवडली गेली की मग त्या कथेचा अभ्यास करणं गरजेचं आहे। कथेचा अभ्यास कसा कराल, त्यातली पात्र असतील, संदेश असेल, तो समजून घ्यावा लागेल। कथेतली पात्र, संदेश आपण समजून घेतले तर आपल्याला ते सादरीकरण करताना सुबक आणि सुरळीत जाईल। त्याचबरोबर मुद्देसूद मांडणी करणं गरजेचं आहे। त्यासाठी कथेचा आरंभ कसा आहे, मध्य, शेवट हे आधी जाणून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला सादरीकरण करताना कुठल्याही अडचणी येणार नाहीत। मग एकदा आपण सादरीकरणाला सुरुवात केली तर हे सादरीकरण करताना आपल्याला काही गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं आहे। कारण सादरीकरण म्हणजे एक वाचिक अभिनयच आहे। आपण कथा सादर करताना जणू काही एक अभिनयच करत असतो। मग तो अभिनय करताना कोणत्या गोष्टी त्यासाठी महत्त्वाच्या ठरतात? पहिली गोष्ट म्हणजेच आवाजातील चढ-उतार। तुमचा आवाज जो आहे त्याच्यात योग्य बदल घडवणं गरजेचं आहे। समजा एखादा उत्साहवर्धक असं वर्णन असेल तर थोडा आवाज जास्त असला, मोठा असला तरी चालतो, पण एखादं दुःखद वर्णन आहे त्या ठिकाणी आपला आवाज जो आहे तो खालच्या पातळीवर असावा लागतो। त्यानुसार प्रसंगानुसार आपल्याला आवाजातील चढ-उतार करणं हे गरजेचं आहे। त्याचबरोबर बोलण्याचा वेग हा अति जास्तही असायला नको किंवा अति सावकाशही असायला नको। योग्य अशा वेगात जर का आपण बोललो तर आपली कथा अधिक प्रभावी ठरू शकते। त्यानंतर योग्य ठिकाणी विराम, महत्त्वाच्या वाक्यानंतर क्षणभर थांबणं, ज्याने काय होते, जरा उत्सुकता वाढते। प्रेक्षकाचं लक्ष जे आहे ते आपल्या वाक्याकडे लागून राहतं, पुढे काय होणार आहे। योग्य ठिकाणी आपण विराम घेतले तर आपलं बोलणं अधिक प्रभावी ठरतं आणि अधिक प्रभावी बोललो तर ती कथा जी आहे अधिक प्रभावीपणे आपण सादर करतोय आणि अधिक प्रभावीपणे ती सादर झाली तर प्रेक्षकांपर्यंत ती योग्य पद्धतीनं पोहोचते। त्यानंतर त्यात अजून दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे देहबोली आणि नजरभेट। देहबोली म्हणजेच बॉडी लँग्वेज आणि नजरभेट ज्याला आपण आय कॉन्टॅक्ट म्हणतो। आता देहबोलीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेहऱ्यावरील हावभाव, एक्सप्रेशन्स ज्याला आपण म्हणतो। मग पात्रांच्या भावभावनांनुसार जर का आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव असतील, समजा एखादं पात्र आनंदी आहे तर तो आपल्या चेहऱ्यावर तसं आनंद तो दाखवता आला पाहिजे। एखादं पात्र खूप दुःखी आहे आणि त्याच्या तोंडून अशी दुःखद अशी वाक्य निघतायत, त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावर असले दुःखद असे भाव असले पाहिजेत। दुसरी गोष्ट हातवारे, हातांच्या हालचाली। म्हणाल हातवारे म्हणजे काय? हातांच्या हालचाली म्हणजे काय? कुठेही हात फिरवणे नव्हे, क्रियादर्शक हात फिरवणे। समजा उदाहरण द्यायचं झाल्यास राजा दशरथाने आपल्या हातातील बाण काढला आणि तो बाण सोडला आणि नेमका तो बाण जाऊन श्रावण बाळाच्या हृदयात जाऊन रुतला। आपण हे करताना क्रियादर्शक हालचाली केल्या की बाण मारला आणि तो हृदयात जाऊन रुतला, म्हणजे ह्या क्रियादर्शक हालचाली असतात, त्यालाच आपण हातवारे म्हणतो। या गोष्टींची आवश्यकता म्हणजे कशासाठी? कथा अधिक प्रभावीपणे मांडता यावी यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते। त्याचबरोबर नजरभेट ज्याला आपण आय कॉन्टॅक्ट म्हणतो तो खूप गरजेचा आहे, कारण त्यातून आपला आत्मविश्वासही दिसून येत असतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेवटच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकांपर्यंत तसेच पुढे बसलेल्या प्रेक्षकांपर्यंत आपली नजर पोचत असते, त्यामुळे ते प्रेक्षकही त्यामध्ये सहभाग घेत असतात। त्यामुळे नजर भेट जी आहे ती खूप महत्त्वाची आहे। मग आता अशा ह्या कौशल्यांना आत्मसात करून आपण कथा सादरीकरणाला सुरुवात केलेलीच आहे। तर ही कथा जी आहे ती पुढे जात असताना तिची योग्य गुंफण आपल्याला करता आली पाहिजे। म्हणजे आता कथेची सुरुवात आपण करतोय तर कथेची सुरुवात ही अधिक आकर्षक आणि उत्साहवर्धक असली पाहिजे, उत्साह वाढवणारी असली पाहिजे। पुढे जाऊन आपल्याला पात्रचित्रण करायचं आहे, पात्रांच्या ओळखी
करून द्यायच्यात, कारण प्रत्येक पात्राची एक वेगळी ओळख निर्माण होते. सादर करणारे आपण एकच असतो, पात्र अनेक असतात, प्रत्येकाच्या तोंडातले शब्द वेगवेगळ्या पद्धतीने, त्यांची भाषा वेगळी असते. म्हणजे कुठलं पात्र बोलीभाषेत बोलत असतं, कुठलं पात्र प्रमाण भाषेत बोलत असतं. एखादं ग्रामीण पात्र जर आपल्याला समोर मांडायचं असेल तर आपण बोलीभाषेचा वापर करत असतो. म्हणजे पात्रांचा स्वभाव आपण अधिक जिवंत करत असतो शब्दचित्रणातून किंवा पात्रांच्या चित्रणातून. त्यानंतरचा मुद्दा येतो म्हणजे उत्कर्ष बिंदू. सगळ्यात महत्त्वाचा क्षण जो असतो कथेतला, ज्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली असते, म्हणजे शेवटचं टोक ज्याला आपण म्हणू शकतो, जिथपर्यंत कथा पोहोचते ते टोक म्हणजे महत्त्वाचं, ते टोक म्हणजेच उत्कर्ष बिंदू, ज्याला आपण क्लायमॅक्स देखील म्हणू शकतो. आणि त्याचसोबत आपली कथा जी आहे तिचा ओघ कायम राहिला पाहिजे, त्यात आकर्षक आणि उत्कंठावर्धक असा तो असला पाहिजे. या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावी लागते. मग प्रभावी सादरीकरण जे आहे ते करायचं असेल तर कोणत्या गोष्टी अजून आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत? त्यामध्ये श्रोत्यांना सामील करून घेतणं. आता श्रोत्यांना सामील करून घेतणं म्हणजे त्यांचा सहभाग घेणं. आता त्यांचा सहभाग जो आहे तो कसा करून घ्याल? प्रश्नांच्या माध्यमातून. बरं काय मंडळी, आता प्रश्न जो आहे, आपण म्हणतो बरं काय मंडळी, आलं का लक्षात? हा झाला प्रश्न. म्हणजे प्रश्नांच्या माध्यमातून सादरीकरणाच्या क्रियेत आपण त्यांना सहभागी करून घेत असतो. त्यानंतर साधनांचा वापर. आता साधनं म्हणजे काय? म्हणजे एखादी चित्रफीत आपण वापरू शकतो, बॅकग्राऊंड म्युझिक ज्याला म्हणतो आपण, पार्श्वसंगीत, की ज्याच्याने आपण जी कथा मांडतोय ती अधिक प्रभावीपणे पुढे मांडली जाते. समजा आपण एखाद्या जंगलाचं वर्णन करतोय, पशुपक्ष्यांचं वर्णन करतोय, तर त्यांच्या चिवचिवाट, त्यांचा आवाज आपण बॅकग्राऊंडला घेऊ शकतो. कुठं आग लागली असेल तर ती आग लागली आहे तर ते आगीचा जो बॅकग्राऊंडला आवाज चालतो म्हणजे पाठीमागून, तो अधिक प्रभावी ठरत असतो. त्यामुळे साधनांचा वापर आपल्याला प्रभावीपणे करता आला पाहिजे. त्यानंतर आत्मविश्वास आणि साधेपणा हे खूप महत्त्वाचं आहे. आत्मविश्वास आणि साधेपणा श्रोत्यांशी आपल्याला संबंध निर्माण करण्यासाठी तो खूप मदत करत असतो. आपल्याजवळ आत्मविश्वास असेल तर आपण श्रोत्यांना आपलंसं करू शकतो, आपल्या कथेमध्ये त्यांना गुंतवून ठेवू शकतो, खिळवून ठेवू शकत असतो. त्यानंतर आहे वेळेचं नियोजन. वेळेचं नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे. आता एखाद्या ठिकाणी एखाद्या कार्यक्रमासाठी तुम्हाला मर्यादित वेळ दिलेली असेल आणि त्याच वेळेत तुम्हाला तो कार्यक्रम संपवावा लागतो. जसं दूरदर्शनवर असतील, आकाशवाणीवर असतील, जे कार्यक्रम असतात त्यांची वेळ ठरलेली असते, त्या वेळेतच त्यांना तो पूर्ण करावा लागतो. तसं कथा सादरीकरणासाठी तुम्हाला जो विशिष्ट वेळ असेल, समजा 10 मिनिटांचा, अर्ध्या तासाचा, त्या कथेच्या हिशोबाने, त्याच्या आवाक्यानुसार आपल्याला त्या वेळेचं नियोजन करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण वेळेत त्याचं सादरीकरण करणं गरजेचं आहे. तर सगळ्यात शेवटी म्हणजे आपण कथेचा समारोप कसा करावा हा महत्त्वाचा प्रश्न येतो. कथेचा समारोप जो असतो तो सारांश सांगणारा असला पाहिजे, मुख्य बोध स्पष्ट करणारा असला पाहिजे, आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला श्रोत्यांचे आभार मानणं हे गरजेचं आहे. आणि मग तिथं आपण थांबू शकतो, आपलं सादरीकरण या ठिकाणी संपतं. तर अशा पद्धतीनं आपण सादरीकरण करताना कोणकोणती कौशल्य वापरली जातात, सादरीकरण करण्यापूर्वी आपण कुठली पूर्वतयारी करावी, कथेची निवड कशी करावी, या गोष्टींविषयी माहिती मिळवली. आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.